नवी मुंबईमध्ये सध्या चाललंय तरी काय असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय। नवी मुंबई गुटखा माफियांचा अड्डा बनत चालल्याचं पाहायला मिळतंय। नवी मुंबईमध्ये खुलेआम प्रतिबंधित गुटखा विक्री सुरू असून गुटखा विक्रीचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। गुटखा विक्री सोबतच अंमली पदार्थांची राजरोसपणे विक्री या माध्यमातून सुरू आहे। नवी मुंबईतल्या झोन 3, पनवेल, कळंबोली आणि इतर आसपासच्या भागामध्ये गुटख्याची तस्करी खुलेआम सुरू असल्याचं समोर येत आहे। नवी मुंबई पोलीस प्रशासनाला याची माहिती नाही का असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय। खासगी ट्रॅव्हल्समधनं, खासगी गाड्यांमधनं गुटख्याच्या गोण्यांची तस्करी सुरू असल्याचा प्रकार समोर आलेला आहे। पोलिसांकडनं या सगळ्याची तपासणी केली जात नाही का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। इतकंच नाही तर या गुटखा तस्करांकडनं पोलिसांना हप्ते दिले जात असल्याचा आरोप देखील होतोय। गुटखा तस्करांकडनं पोलिसांना हप्ते दिले जात असल्याचा अत्यंत गंभीर आरोप देखील होताना दिसतोय। मात्र नवी मुंबई पोलीस प्रशासनाचं या सगळ्याकडे बिलकुलही लक्ष नाही की काय असंच एकंदरीत दिसतंय। काय नेमकं घडतंय या संदर्भातली अपडेट आपण जाणून घेऊया। नवी मुंबईची आपली प्रतिनिधी आकांक्षा देशमुख सध्या आपल्या सोबत आहे। आकांक्षा, एकीकडे सातत्यानं लोकशाही मराठीवर आपण नवी मुंबईतल्या आणि राज्यातल्या इतरही महत्त्वाच्या भागांमधल्या अवैध धंद्यांचा पर्दाफाश करतो आहोत। मात्र रोज नवे व्हिडिओ समोर येतात, लोकशाही मराठीला हे व्हिडिओ मिळतात। नवी मुंबई पोलिसांना याबद्दल माहिती नसेल का असा सवाल उपस्थित होतोय। नेमकं नवी मुंबई पोलीस या सगळ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत की काय असे प्रश्न देखील आता विचारले जात आहेत। आकांक्षा, नेमका सगळा काय प्रकार आहे हा? नक्कीच गेल्या काही दिवसांपासून लोकशाही मराठी आपणच सातत्यानं नवी मुंबईमध्ये चालू असलेल्या अवैध धंद्यांची पोलखोल करत आहेत। तर सर्वच प्रकरण आपण बाहेर आणत आहेत आणि आता पुन्हा एकदा गुटखा विक्रीचा देखील एक प्रकरण समोर आलेलं आहे। त्याचसोबत जे अंमली पदार्थ सेवन करतात त्या 2 तरुणांचा नवी मुंबईतला हा जो व्हिडिओ समोर आलेला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा नवी मुंबई पोलीस प्रशासनावर जो प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। एक व्हिडिओ आहे गुटखाचा जो कळंबोली या ठिकाणी आहे आणि जे प्रायव्हेट कार्स असतात, ट्रॅव्हल्स असतात, त्यामध्ये गुटख्याच्या गोणी भरून ते विक्री केली जाते आणि ते विविध शहरामध्ये विकली जातात आणि याचाच नवी मुंबईतून याची सुरुवात होते। पाहायला गेलं तर हे ट्रॅव्हल्स असल्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारची चौकशी होत नाही आहे, कारण जर टेम्पोमध्ये आपण ट्रॅव्हल केलं तर त्यामध्ये टेम्पो चेक केला जातो चेक नाक्यावर। मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चौकशी होत नाही आणि या संदर्भात खूप मोठा रॅकेट असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। आणि त्याचसोबत दुसरीकडे एका व्हिडिओमध्ये 2 तरुण आहेत जे अंमली पदार्थांचं सेवन करताना पाहायला मिळत आहेत। गेल्या काही दिवसापासून आपण पाहिलं असेल की नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सची तस्करी सुरू असताना वारंवार या संदर्भात कारवाई देखील केली जाते। मात्र यावर कुठेतरी आता जे तरुण पिढी आहे ती बळी पडत आहे का, कारण तरुणच कुठेतरी ड्रग्स सेवन करत असताना आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय। त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलेला आहे का या सर्वच गोष्टी जर लोकशाही मराठीकडे येत असतील तर नवी मुंबई पोलीस प्रशासनाकडे या सर्व माहिती पोहोचत नाही का, किंवा मग त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे का, असे अनेक प्रकरण असा प्रश्न निर्माण होते। आणि त्याचसोबत जर गुटख्याचं आपण पाहायला गेलो तर गुटख्यामध्ये सध्या मोठी टोळी ही सक्रिय आहे। फक्त कळंबोलीमध्येच नाही तर नवी मुंबईतील विविध परिसरामध्ये, मग पनवेल असेल, वाशी असेल, असे विविध परिसर आहे, त्या विविध परिसरामध्ये गुटख्याची टोळी ही सक्रिय आहे। आणि आपण येत्या काही दिवसातच या संदर्भात आणखी माहिती समोर आणण्याचा प्रयत्न करूया। बिलकुल आकांक्षा, मात्र आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की एकीकडे हे सतत व्हिडिओ लोकशाही मराठी समोर आणतंय, यावर विधानसभेत चर्चा देखील होत असल्याचं पाहायला मिळतंय, याचे पडसाद देखील उमटत असल्याचं पाहायला मिळतंय। पण मग नवी मुंबई पोलिसांकडनं तातडीची कारवाई का केली जात नाहीये? एकीकडे प्रतिबंधित गुटखा विक्री अत्यंत सर्रासपणे, राजरोसपणे सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। या गुटखा विक्रीच्या आडून अंमली पदार्थांची सुद्धा विक्री होतीये, त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण समोर आणलेला होता, त्याबद्दल सुद्धा आपण जे गैरप्रकार सुरू आहेत ते उघडकीला आणतोय। मग नवी मुंबई पोलिसांचं याकडे खरंच लक्ष नाहीये का की जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतंय? नक्कीच आज हा जो लोकशाही मराठीने मुद्दा उचलून धरलेला आहे त्याचे पडतास आपण विधानसभेत देखील पाहायला मिळालेले आहेत। जर सर्वच गोष्टीची ही चर्चा लोकशाहीची होत असेल किंवा आपण सुद्धा या व्हिडिओ समोर आणत असेल तर नवी मुंबई पोलिसांपर्यंत या व्हिडिओ पोहोचत नाहीयेत का जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय? किंवा मग जर पाहायला गेला तर नवी मुंबईतील विविध ठिकाणी अशा प्रकारचे अवैध कारभार सुरू आहे आणि आता जो व्हिडिओ आपण स्क्रीनवर पाहतोय तो गुटख्याचा असून त्या ठिकाणी अंमली पदार्थाची देखील विक्री होत आहे, म्हणजे गुटख्याच्या आडूनच अंमली पदार्थाची विक्री देखील होत असल्याचा धक्कादायक प्रकार आहे समोर आलेला आहे। त्यामुळे आता
या सर्व प्रकरणाकडे आता पोलीस प्रशासन कशा पद्धतीची कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र जर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीची कारवाई होते ती फक्त तात्पुरत्या स्वरूपात असते. जी ठोस कारवाई हवी आहे किंवा पुन्हा हे सर्व प्रकरण सुरू न व्हावे यासाठी कुठेतरी नवी मुंबई पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई सध्या तरी अपेक्षित आहे. बिलकुल, पण ही कारवाई अजून तरी झालेली नाही आणि आपण आशा करूया की ही कारवाई तातडीनं व्हावी आणि हे सगळे गैरप्रकार हे बंद व्हावेत. नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तांची जी टीम आहे त्यांनी तातडीनं या संदर्भात हालचाली करून हे जे सगळे अवैध धंदे अवैध कारभार नवी मुंबई आणि परिसरात सुरू आहेत ते तातडीनं बंद करावेत अशी अपेक्षा आपण करूया. आकांक्षा, धन्यवाद. आपण ही जी माहिती दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडनं घेतच राहू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.